नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. कारागृह विभाग भरती 2024 तर महाराष्ट्र राज्यामध्ये कारागृह विभागामध्ये 255 जागांसाठी भरती चालू आहे आणि या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवीधर मागितला आहे. तुमचं जर मित्रांनो ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला या भरतीमध्ये फॉर्म भरता येणार आहे. कोणत्याही शाखेतील मित्रांनो यामध्ये पदवीधर शैक्षणिक पात्रता मागितली आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात आणि कारागृह विभाग या भरतीचे जे फॉर्म आहे हे ऑलरेडी चालू झाले आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो 21 जानेवारी 2024 आहे. आणि तुमचं जर या भरतीमध्ये सिलेक्शन झालं तर तुम्हाला यामध्ये पगार मित्रांनो 19,900 ते 62,200 एवढा तुम्हाला पगार मिळणार आहे. आणि नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. तुमचं जरी या भरतीमध्ये कारागृह विभागामध्ये सिलेक्शन झालं तर महाराष्ट्रामध्येच तुम्हाला ड्युटी मिळणार आहे. तर या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे, या भरतीमध्ये लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर कोणकोणत्या टॉपिकच्या रिलेटेड प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, फी किती आहे, तर संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून कारागृह विभाग या भरतीबद्दल तुम्हाला जे सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती चालू आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली फॉर्म भरू शकतात ग्रॅज्युएशनवर. आणि काय यामध्ये अशी सुद्धा यामध्ये आहे पदे आहे की ज्यामध्ये ITI सुद्धा लागते. ठीक आहे, 10वी 12वी पास आणि ITI सुद्धा लागते. तर ते सर्व तुम्हाला जाहिरातीच्या माध्यमातून समोर दाखवणार आहे. तर या भरतीमध्ये वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्ष ठेवण्यात आला आहे. SC ST कॅटेगरीचे मुलं या भरतीमध्ये 18 ते 43 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकणार आहे. आणि फीचा जर विचार केला तर खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी ठेवण्यात आली आहे. मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी या भरतीमध्ये फी नाही आहे. तर कारागृह विभाग या भरतीचे जे आहे फॉर्म भरणे सुरू आहे आणि 21 जानेवारी 2024 फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे. ज्यांनी सुद्धा फॉर्म भरला नसेल तर 21 जानेवारीच्या अगोदर भरून टाका. तर या कारागृह विभाग या भरतीमध्ये मित्रांनो सर्वात आधी तुमची यामध्ये लेखी परीक्षा होणार आहे आणि लेखी परीक्षेवर तुमचं या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. तर लेखी परीक्षा ही मित्रांनो लेखी परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तुमची कारागृह विभाग या भरतीची. आणि लेखी परीक्षेला ज्या मित्रांनो 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 200 मार्काची ही परीक्षा असणार आहे. ज्यामध्ये बुद्धिमत्ता चाचणी आणि गणिताचे यामध्ये 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर यामध्ये सामान्य ज्ञान जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. त्याचबरोबर मराठी व्याकरणचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे तुमची. आणि लेखी परीक्षेवरच मित्रांनो तुमचा कारागृह विभाग या भरतीमध्ये सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे, तर 2 घंट्याचं तुम्हाला परीक्षेसाठी टायमिंग मिळणार आहे. तर या भरतीची कारागृह विभाग या भरतीची सर्व जाहिरात तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देतो. तर व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर विद्यार्थी मित्रांनो, कारागृह विभाग महाराष्ट्र शासन या भरतीची ही सर्व जाहिरात आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी जे पहिले जे पद आहे ते आहे या ठिकाणी लिपिक. आणि लिपिकसाठी या ठिकाणी पगारचा जर विचार केला तर यामध्ये 19,900 ते 63,200 एवढा पगार मिळणार आहे. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. त्यानंतर दुसरं जे पद आहे त्या वरिष्ठ लिपिक, यामध्ये 31 जागा आणि यामध्ये पगार 25,500 ते 81,100 एवढा पगार आहे. त्याचबरोबर यामध्ये शैक्षणिक पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर तिसरं जे पद आहे ते लघुलेखक श्रेणी, यामध्ये तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता SSC किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण, तसेच शॉर्ट हँड उत्तीर्ण, स्पीड 100 प्रति शब्द मिनिट व टाइम रायटिंग उत्तीर्ण, मराठी इंग्रजी 40 प्रति शब्द मिनिट. त्याचबरोबर चौथं जे पद आहे ते मिश्रक, यामध्ये शैक्षणिक पात्रता SSC HSC किंवा म्हणजे 10वी 12वी किंवा मग तत्सम औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण, तसेच पंजीकृत औषधी व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलला नाव नोंदणी आवश्यक, अनुभव असल्याचं प्राधान्य. त्याचबरोबर 5वं जे पद आहे ते शिक्षकचं, यासाठी बघू शकता शैक्षणिक पात्रता 10वी 12वी किंवा तत्सम शिक्षण पदविका उत्तीर्ण, प्रौढ शिक्षण वर्ग चालविण्याचा पूर्वानुभव असल्याचा प्राधान्य. आणि 6वं जे शैक्षणिक पात्रता मागितल्या 6व्या पदाची शिवणकाम निर्देशक, यामध्ये 10वी SSC महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य मास्टर लेक्चर प्रमाणपत्र, तसेच टेलरिंग फर्ममध्ये 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यावसायिक
व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. एवढे शैक्षणिक पात्रता यामध्ये मागितले आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कारण की हे जे मी तुम्हाला वाचून दाखवले तर जास्त यामध्ये टाईम होणार आहे. तर प्रयोगशाळा हे तंत्रज्ञ तुम्ही पद बघू शकता यामध्ये पगार आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता. त्याचबरोबर बेकरी निदेशक त्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता शैक्षणिक पात्रता. त्याचबरोबर तानाकारमध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता या ठिकाणी. त्यानंतर विणकाम झालं, त्याचबरोबर चर्मकला निर्देशक झालं, त्याचबरोबर यंत्रनिदेशक झालं, त्याचबरोबर मीटिंग अँड व्हिविंग निदेशक, त्याचबरोबर 15 बघू शकता तुम्ही करवत्या, त्याचबरोबर 16 बघू शकता लोहारकाम निदेशक, 17 तुम्ही बघू शकता कातारी. तर या ठिकाणी मित्रांनो असे वेगवेगळ्या प्रकारचे पद आणि जवळपास 25 प्रकारचे पद आहे. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता, ज्यामध्ये सुद्धा तुमचं शैक्षणिक पात्रता बसत असेल तर त्यामध्ये तुम्ही मित्रांनो यामध्ये फॉर्म भरू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी लिंक वगैरे दिली आहे की याबाबत जाहिरातीची माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता, या लिंकवर उपलब्ध आहे. शकता हे सर्व जाहिरात आहे कारागृह विभाग या भरतीची. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी. तर ही संपूर्ण यामध्ये महत्त्वाची जी आहे या ठिकाणी माहिती दिली आहे. त्याचबरोबर वयोमर्यादा तुम्ही या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी या ठिकाणी तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर या भरतीमध्ये जे तुमचं सिलेक्शन आहे हे लेखी परीक्षेवर होणार आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगाने सूचना. तर लिपिकचं जे पद आहे, लिपिक आणि वरिष्ठ लिपिक, तर यामध्ये सेमच पॅटर्न आहे. तर लिपिकमध्ये सुद्धा तुमची सर्वात आधी 100 म्हणजे 200 मार्काची लेखी परीक्षा होणार आहे आणि 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरणचे 25 प्रश्न येणार आहे आणि एका प्रश्नाला 2 गुण देण्यात येणार आहेत. दुसरं जे आहे ते इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि टोटल 200 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे. दुसरं जे पद आहे तुम्ही बघू शकता वरिष्ठ लिपिक. वरिष्ठ लिपिकमध्ये 25 प्रश्न मराठी व्याकरणचे विचारले जाणार आहे, 25 प्रश्न इंग्रजी ग्रामर, सामान्य ज्ञानचे 25 आणि बौद्धिक चाचणीचे 25 प्रश्न. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 200 मार्क दिले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता जे लघुलेखक जे पद आहे तर यामध्ये तुम्ही अभ्यासक्रम तुम्ही बघू शकता या ठिकाणी. मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15, सामान्य ज्ञानचे 15 आणि बौद्धिक चाचणीचे 15. त्याचबरोबर 60 प्रश्न टोटल परीक्षेला विचारले जाणार आहे, 120 मार्काची परीक्षा असणार आहे आणि 80 मार्काची यामध्ये व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. ठीक आहे. आणि जे पद आहे 4 ते 25, जे 4 पद आहे आणि ते 4 ते 25 पर्यंत जेवढे पद आहे त्यामध्ये शैक्षणिक म्हणजे जे अभ्यासक्रम आहे ते आहे मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, 120 मार्काची लेखी परीक्षा असणार आहे, व्यावसायिक चाचणी 80 मार्काची असणार आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑनलाईन परीक्षा 1 तास 20 मिनिट मिळणार आहे, 80 मिनिटे व्यावसायिक चाचणी 40 मिनिटे. ठीक आहे. परीक्षेचे स्वरूप तुम्ही या ठिकाणी बघू शकता. परीक्षा ही ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नात अधिकाधिक 2 गुण ठेवण्यात येतील. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जे पासिंग जे या ठिकाणी दिलेलं आहे, तर या ठिकाणी 120 पैकी पासिंग हे 45% दिलेलं आहे. शासन बघू शकता तुम्ही शासन निर्णय क्रमांक या ठिकाणी मधील तरतुदीनुसार लघुलेखक व इतर तांत्रिक संवर्गातील पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्नाकरिता प्रत्येक 30 गुण ठेवून एकूण 120 गुणांची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर सदर परीक्षेत 45% गुण प्राप्त करतील अशा उमेदवारांची 80 गुणांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येणार आहे. तर ज्यांना सुद्धा 45% गुण पडणार आहे यामध्ये त्यांची 80 गुणांची व्यावसायिक चाचणी यामध्ये घेण्यात येणार आहे. तर या ठिकाणी असं दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर ही सर्व जाहिरात आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता कारागृह विभाग या भरतीची. तर अशा प्रकारे यामध्ये तुमचं मित्रांनो सिलेक्शन होणार आहे. ठीक आहे. 1 जानेवारी 2024 पासून फॉर्म सुरू झाले, 21 जानेवारी 2024 शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची. त्याचबरोबर परीक्षेत दिनांक या वेबसाईटवर मित्रांनो कळवण्यात येणार आहे. अजूनही पेपरची तारीख आली नाही, लवकरच या भरतीच्या पेपरची तारीखसुद्धा येणार आहे. ठीक आहे. तर तुम्ही या ठिकाणी जागा बघू शकता. SC/ST कॅटेगरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजा, भजा व भजा क भजड, विमा व आदुक, SC/ST, OBC, WS, NTB, ओपन, SBC या सर्व कॅटेगरीच्या या ठिकाणी जागा आहे सर्व पदांकरिता. ठीक आहे. तर ह्या सर्व तुम्हाला जागा दाखवून देतो, तुम्ही स्क्रीनशॉट या ठिकाणी घेऊ शकता.
तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी 25 प्रकारचे यामध्ये पद आहे. तर बघू शकता हे कातारीचा यामध्ये सुद्धा बघू शकता. त्यानंतर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर ही होती संपूर्ण जाहिरात. तर आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.